नमस्कार सर्वांना. मित्रांनो, जीवन जगत असताना कोणीही असं वाईट नसतं, आहे का? बघा, मनाला विचारा आपापले. कोणी वाईट नसतो. फक्त ती परिस्थिती, त्यानंतर तो काळ आणि माणसाची मनस्थिती ही त्याच्या स्वभावाची निर्मिती करत असते. तर चला, आपण सर्वजण खूप आनंददायी व्यक्तिमत्व आहात. जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतं की मी आनंदी राहावं, माझ्यामुळं माझे सर्व स्वकीय, माझा सर्व समाज, माझा सर्व देश, माझं जग हे सर्व आनंदी राहावं असं प्रत्येकाला वाटतं. परंतु कुठं पाल चुकते किंवा कुठं काय चुकतं का हे आपल्याही लक्षात येत नाही. त्यामुळं एक प्रार्थना आपल्या सर्वांसाठी परिचित आहे सर्वांना. ते ऐकल्यानंतर खरंच मनाला असं उन्हाची रखरख आणि त्याच्यामध्ये थंड झाडाची सावली मिळावी आणि तिथे थंड असं मटक्यातील पाणी आपल्याला मिळावं, अशी ती प्रार्थना ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं. ती प्रार्थना आणि त्या प्रार्थनेचा अर्थ आपल्यासमोर आज घेऊन आलोय. प्रार्थनेचे बोल आहेत: तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. चला सुरू करूयात मग. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. हे प्रत्येक जण ही प्रार्थना करतोय विधात्याकडे की तू आम्हाला बुद्धी दे, तेज दे. तुझ्याकडे जे तेज आहे ते तेज आम्हाला सर्वांना लाभू दे. नवचेतना, चेतना, नवीन नवीन चेतना आमच्यामध्ये जागृत होऊ दे. आणि विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. कारण जोपर्यंत विश्वास नाही, जर एखाद्या व्यक्तीमध्ये न्यूनगंड असेल, आत्मविश्वास नाही, विश्वास नाही, एकमेकांचा एकमेकावर विश्वास नाही, तर कसं चालेल? त्यामुळं तीच मागणी आपण त्या विधात्याकडं करतोय. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. हे सर्व देत असताना जे सत्य आणि सुंदर आहे तेही सर्वतः, म्हणजे सर्व ठिकाणी जे सत्य आहे, सुंदर आहे, असा आम्हाला त्याचा सहवास दे. तोही कुठपर्यंत? आजन्म त्या सत्याचा
त्या सुंदरतेचा आमच्यामध्ये ध्यास राहू दे, हे परमेश्वराकडे आपण या प्रार्थनेतून सांगतोय, याचना करतोय. हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती, हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती. ज्यांचं आभाळ हरवलेलं आहे त्यांचा सोबती हो परमेश्वरा. कारण अशी बरीच व्यक्तिमत्व आहेत, अशी बरीच माणसं आहेत ज्यांना राहायलाही जागा नाही, छत्र नाही, तर त्यांचा सोबती तुला व्हावं लागेल. सापडे ना वाट ज्यांना होतयांचा सारथी, ज्यांना वाट सापडत नाही, अंधारामध्ये शोधतायत वाट, प्रकाशाकडे जाण्यासाठी आनंद शोधतायत, चुकीची माणसं त्यांना भेटतायत. मग तू जर त्यांच्याकडे लक्ष दिलं, तूच जर त्यांचा सारथी झाला, ज्याप्रमाणे अर्जुनाचा झालाच ना तू, त्याप्रमाणे सारथी हो. ज्यांना वाट सापडत नाही त्यांचा सारथी हो आणि त्यांना चांगली वाट दाखव. साधना करती तुझी जे, साधना करती तुझी जे, नित्यत्व सहवास दे. आणि तुझी जे साधना करतायत तर त्यांची जास्त परीक्षा घेऊ नकोस, तर त्यांना तुझा सहवास लाभू दे, कारण तूच त्यांना निर्मिले ना. मग का परीक्षा पाहतो त्यांची? अशी ही छानशी प्रार्थना आहे. चला पुढचं कडवं पाहूयात. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना होतयांचा सारथी. साधना करती तुझी जे, नित्यत्व सहवास दे. जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि संवेदना, देव त्या राहो सदा रंध्रातून संवेदना. आणि हे दुर्बल जे असतात, म्हणजे ज्यांना आपण सर्वसामान्य म्हणतो, ज्यांच्यावर ही जी ताकदवान माणसं असतात, श्रीमंत लोक असतात, ती त्यांच्यावर अत्याचार करत असतात, तर अशा दुर्बल लोकांचे दुःख आणि वेदना ह्या तुला समजायला हव्यात. आणि यासाठी तेवत्या राहू दे, सतत तेवत राहू दे त्याचं तेज. रंध्रातून संवेदना, आमच्या सुद्धा रंध्रातून, आमच्या सुद्धा धमन्यामधून तसं तेवत राहिलं पाहिजे. त्यासाठी तू कार्य कर, अशी ही प्रार्थना आहे. पुढचं पाहूयात. जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, देव त्या राहो सदा रंध्रातून संवेदना. धमन्यातल्या रुधिरासया खलभेदण्याची आस दे. सामर्थ्य या शब्दास आणि
अर्थ या जगण्यास दे. या धमन्यामध्ये जे रुधिर आहेत यांना सुद्धा खल भेदण्याची तू आस द्यायची आहे परमेश्वरा. आणि या शब्दामध्ये सामर्थ्य दे आणि या जगण्यामध्ये अर्थ दे, अशी याचना या ठिकाणी आपण करतोय. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती. नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. पंखास या बळ दे नवे जे पावया आकाश दे. हे परमेश्वरा, सन्मार्ग आणि सन्मती, सन्मार्ग सतत आम्हाला लाभावा, त्याचबरोबर सन्मती मती सुद्धा आमची चांगली चालावी आणि सदा सत्संगती लाभावी. चांगले विचार असणारी व्यक्ती माणसं ही आम्हाला भेटत राहावी. नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. संकटे किती येऊ दे परमेश्वरा, परंतु आमची नीती भ्रष्ट होऊ नये, तिला गालबोट लागू नये, यासाठी तू आम्हाला ताकद दे. संकटे किती आली तरी आमची नीती भ्रष्ट होऊ नये. पंखास या बळ दे. आम्ही चांगलं कार्य करण्यासाठी सर्वजण पुढं जातोय, तर त्यासाठी तू बळ द्यावं आम्हाला. आणि झेपाव्या आकाशी हवाय. पंखात बळ हवाय, बळ आलंय, परंतु दुर्बल असल्यामुळं आम्हाला झेपाव्या आकाश मिळत नाही. तर अशा प्रकारे ही प्रार्थना आहे. एकदा सुरामध्ये गातो, आपल्याला त्याचा अर्थ समजलेला आहे. तर अर्थ जोपर्यंत समजत नाही आपल्याला तोपर्यंत त्या प्रार्थनेचा काही उपयोग होत नाही मित्रांनो. त्यामुळे अर्थ समजून घ्या. चला रोज सुरामध्ये गाऊयात. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. हरवले या बाळ ज्यांचे होतयाचा सोबती. सापडे ना वाट जाना होतयाचा सारथी. साधना करती तुझी जय, साधना करती तुझी जय. नित्य तव सहवास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना. देव त्यारा हो सदा रंध्रातुनी संवेदना. धमन्यातल्या रुधिरासया खल भेदण्याची आस दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. धमन्यातल्या रुधिरासया खल भेदण्याची आस दे. सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे.
सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती. नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. पंखास या बळ दे नवे जे पावया आकाश दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे. तर अशा प्रकारे ही प्रार्थना आपण दररोज गावी, दररोज ऐकावी आणि आपल्यामध्ये नवचेतना निर्माण व्हावी हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.